जय श्रीराम. राग म्हणजे काय हो? बघा, एखाद्याने आपले नाही ऐकले, आपल्या मनाविरुद्ध काही काम केले की आपल्याला राग येतो. आपल्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की राग येतो. पण सायकोलॉजिकली रागाची व्याख्या तरी काय आहे? एखाद्या केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग आहे ना? आश्चर्य. तसेच आहे बघा, मुलांनी नाही ऐकले, पालकांना राग येतो. वर्गात शिक्षक रागावले, मुलाला राग येतो. वर्कर्सनी काम केलं नाही, बॉसला राग येतो. बायको ऐकली नाही, नवऱ्याला राग येतो. थोडक्यात काय, दुसऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे आपण रागवतो. जगातील 99% प्रॉब्लेम हे केवळ रागामुळे आहे. पण पालक हो, एक गोष्ट लक्षात घ्या, रागामुळे क्रियाशक्तीचा नाश होतो. ज्या व्यक्ती जास्त रागवतात त्यांना अटॅक लवकर येण्याचे चान्सेस असतात, परंतु ज्या व्यक्तीमुळे राग येतो तिला मात्र अटॅक येत नाही बरं का. त्यामुळं रागावर कंट्रोल करणं हे खरंच गरजेचं आहे. राग आल्यावर सर्वप्रथम 30 सेकंद शांत राहा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया 2 ते 3दा करा आणि मग डोळे उघडा. आपल्या रागाचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी येण्यास मदत होते.